क्षीरसागरीचे निजरूपडे पाहता पारखिया त्रिभुवन न सपडे. ते उभे आहे वाडेकोडे पुंडलिकाचे आवडी. मेघश्याम घेऊन या बुंथी जया ते श्रुती पैवानिती. की ते पुराणासी वाडे ते पंढरी उभे असे कानडे गे माये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 213 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिन प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतवर्षभ. अर्थात योग्य वेळी देहत्याग केला तरच मोक्ष. भलत्या वेळी या जगताचा निरोप घेतला अंतकसमयी जर कृष्ण पक्ष असेल, सूर्याचं दक्षिणायन चालू असेल, रात्र असेल, तर अशा प्रसंगी मोक्ष प्राप्ती सहजासहजी होत नाही महाराज. मृत्यूलोकी जन्म हा वासनेच्या अनुषंगाने प्राप्त झालेला असतो आणि वासनेची पूर्तता जर नाही झाली तर त्या वासनेमध्येच अतृप्त तो जीवात्मा या जगताचा निरोप घेतो. अर्थातच ती वेळ तो काळ योगायोगानं जर तो शुभ असेल तर मात्र त्याला मोक्षाची प्राप्ती सहजपणे होऊन जाते. परंतु योगी जर भगवंताचा अनन्य भक्त असेल तर मात्र त्याला निर्वाणाकरिता कोणताही शुभ काळ, स्थळ, वेळ ही पाहण्याची आवश्यकताच भासत नाही महाराज. खरं तर ते या भगवत प्रेमाने हे जीवन उपभोगत असतानाच मुक्तानंद उपभोगत असतात. मोक्ष त्यांना जिवंतपणेच प्राप्त होऊन गेलेला असतो, कारण अवस्थाच त्यांची तशी असते महाराज. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. वाट्याला आलेलं जे कर्म आहे अक्षरशः विदेही होऊन ते कर्म करत असतात. ब्रह्मण्याधाय कर्माने संगम त्यक्त्वा करोत्या लिप्पतेन सपापेन. त्याच्याशी ते आसक्त कधीच नसतात महाराज. कोणतंही कर्म करीत असला असा योगी तरी त्याचं करते पण तो स्वतःकडे घेत नाही. निष्काम भावनेनं ते कर्म करतो आणि करते वेळेस ते कर्म करीत असलेलं कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही तो भगवंत चरणी अर्पण करतो. खाजगी बस आणि महामंडळाची बस, ज्याला आपण ट्रॅव्हल म्हणतो, ती ट्रॅव्हल आणि महामंडळाची बस. महामंडळाची बस नियोजित टाईम, त्याचा टाईम टेबल आखलेला असतो महाराज. तो टाईम झाला की तांत्रिक अडचण जर नसेल तर 99% ती बस वेळेत निघते महाराज. परंतु ट्रॅव्हल त्याचं तसं नसतं. त्याची सीट जोपर्यंत अपूर्ण आहे तोपर्यंत तो त्या सीटची वाट पाहत बसलेला असतो आणि मध्ये बसलेले ताटकळत बसलेले असतात महाराज. काहीतरी कारण सांगून तो
बस सुटायचा टाईम पुढे पुढे ढकलत असतो. का? कारण त्याच फेरीमध्ये तो जे प्रवासी घेऊन जातो आहे त्याच प्रवाशांच्या उत्पादनात त्याच दिवशी त्याचा रिझल्ट असतो. सीट कमी राहिले, रिक्त राहिले तर त्याला त्याचा भुर्दंड सोसावा लागतो. बसच्या बाबतीत तसं नाही. 100 बस धावत आहेत, त्यातल्या 50 बस क्षमतेपेक्षा जास्त घेऊन धावत असतील, त्यामुळे 50 बस अर्धवट जरी भरल्या किंवा रिक्त असल्या तरी ते त्या ठिकाणी मॅच होऊन जातं. ती तूट भरून निघते महाराज. अगदी परमार्थाच्या बाबतीत तसंच आहे. सुपूर्दता पाहिजे, सोपानवृत्ती पाहिजे. बसमधल्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची सोपानवृत्ती असते महाराज. आपल्या मालकाच्या प्रती, महामंडळाच्या प्रती आलेला पूर्ण पैसा देण्याचं त्यांचं कर्तव्य असतं, कर्तव्य कर्म असतं. ते त्यातला पैसा खर्च करण्याचा किंवा स्वतःसाठी घेण्याचा त्यांना अधिकार नसतो. बँकेतला खजिनदार, ज्याला आपण कॅशियर म्हणतो, त्याचंही तसंच आहे महाराज. येणारा पैसा त्याचा नसतो आणि जाणारा पैसाही त्याचा नसतो. याला सोपानवृत्ती म्हटलेलं आहे. आणि त्या सोपानवृत्तीमुळं करीत असलेल्या कर्मातलं सुख किंवा दुःख या उपाधी त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. 10 लाखाचं कोणी चेक घेऊन विड्रॉलला आला तरी तो त्याच्याकडे स्मित हास्य करूनच पाहतो, आणि 25 लाख भरायला आला तरी त्याच्याकडे तो स्मित हास्य करूनच पाहतो. दुःखेषु अनुद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्पृहा. त्याला सुख किंवा दुःख त्याच्या वाट्याला त्या व्यवहाराच्या मर्यादेत येतच नाही महाराज. अशा सोपान वृत्तीमध्ये जेव्हा आम्ही जीवन जगत असतो त्यावेळेस करीत असलेल्या कर्माचं फळ निर्माणच होत नाही. त्यामुळं यश अपयश याही उपाधी त्या ठिकाणी निर्माण होत नाही, आणि यश अपयशची खंतच नसल्यामुळं सुख दुःख तर वाट्याला येतच नाही महाराज. स्थितप्रज्ञेसारखा सदैव सुख आणि समाधानानं त्याच्या चेहऱ्यावर करीत असलेल्या कर्मातला भाव असतो. तो भाव आम्हाला सर्व कर्माकडं, जीवनात वाट्याला आलेल्या संपूर्ण कर्माकडे पाहण्याचा तो भाव उत्पन्न करता आला पाहिजे. त्या भावानं आम्हाला जगता आलं पाहिजे. आणि अशी अवस्था जेव्हा साधकाच्या ठिकाणी येते त्यावेळेस निश्चित परमार्थाच्या वाटेनं तो साधक चालत असतो. अवयवांना तीच सवय पडलेली असते. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, याच्याशिवाय त्यांचा विषय नसतो. ऐकणं सुद्धा भगवंताचं गुणगान, कीर्ती, स्मरणामध्ये भगवंत, हातामध्ये कार्य भगवंताचं. अशा विदेही अवस्थेमध्ये जेव्हा तो साधक आपलं आयुष्य व्यतीत करतो, जगतो, त्यावेळेस प्रत्येक क्षणाला त्याच्या ठिकाणी मुक्तानंद झळकत असतो. ती अवस्थाच मुक्ताची आहे. खरं सांगायचं म्हणजे सोपान वृत्तीमध्ये जेव्हा मनुष्य येतो त्याच क्षणी त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. कारण अनासक्त होऊन योग्यासारखा नवे नवे योगी म्हणूनच तो जगत असतो. ते योगी पण आम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे महाराज. म्हणून तर भगवंत तस्मात योगी भव अर्जुन, अर्जुनाला सतत योगी हो, योगी हो, योगी हो हा आग्रह करतात भगवंत. तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो बी मतोधिका कर्मेभ्योश्च अधिको योगी तस्मात योगी भव अर्जुना. अर्जुना तू योगी बनून जा, मग मात्र दुसरं काहीही करण्याचं तुझ्याकरता शिल्लक राहणार नाही. तू जे करशील ते धर्माधिष्ठित असेल, परमात्म्यासाठी असेल.
तुझा त्यात स्वार्थ राहणार नाही. पण त्याकरता तुला योगी होणं गरजेचं आहे. आणि असं योगी होता आलं म्हणजे ते वळण इंद्रियाला लागतं. त्या नामस्मरणामध्ये, त्या भगवंताच्या चिंतनामध्येच, त्या भगवंताचं कार्य करण्यामध्येच अंतिम श्वास जेव्हा होतो त्यावेळेस भगवंताच्याच सान्निध्यात असल्यामुळं, परमार्थाचाच कास पकडलेला असल्यामुळं अशा व्यक्तीची, अशा माणसाची गतीसुद्धा भगवंताच्या धामाप्रती होते. मोक्ष त्याला सहजपणे भगवंत प्रदान करत असतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 213 क्रमांकाचे वेद म्हणतात, तैसे देहोजीचे नि विषमवाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आते, ते विझोनी जाय उजिते अग्नीचे ते. अर्थात भगवंत सांगतात, अर्जुना, तो दिवा विझल्यानंतर जसं शोधत निघालेली वस्तू आपल्या डोळ्याला दिसत नाही, जवळ असली तरी ती दिसत नाही, अगदी तसं तैसे जिचेने विषम वाते, देह आत बाहेरी श्लेष्म आते, ते विझोने जाय उजिते अग्नीचे ते. त्याचप्रमाणे देहातला हा जो जठराग्नी आहे, तो जठराग्नी जेव्हा शांत होतो त्यावेळेस देहाने करीत केलेले सगळे कर्म, प्राप्त केलेलं सर्व ज्ञान त्या जठराग्नीच्या शांत झाल्यामुळं ते तेज त्यातून निघून जातं. उरतं ते फक्त कलेवर. चिखलाचा हाडामांसाचा गोळा त्या ठिकाणी उरतो, ज्याला आपण प्रेत म्हणतो, डेड बॉडी म्हणतो. नावसुद्धा दिलं जात नाही महाराज. एखाद्याचं दुसऱ्या गावामध्ये मृत्यू झालेला असेल आणि जन्मकुळीमध्ये जर त्याचा देह हा विसर्जनासाठी आणायचा असेल, अंतविधीसाठी आणायचा असेल, तर वाट पाहणारे काय म्हणतात, त्या गेलेल्या व्यक्तीचं नाव घेत नाही महाराज. डेड बॉडी आली का हो विचारतात. काय डेड बॉडी आली का हो, नावसुद्धा दिलेलं काढून घेतलं जातं महाराज. आणि त्याच्या संपर्कामध्ये जे जे येतील ते सर्व विटाळ मानतात. सुचिरभूत होण्याकरता, तो विटाळ घालवण्याकरता घरी जाऊन सुचिरभूत होण्यासाठी स्नान करतात महाराज. स्नान इतका विटाळवाना तो देह आहे. आणि गंमत बघा, त्या देहाला सजवण्यामध्ये आम्ही संपूर्ण आयुष्य घालवतो आहे. माऊली म्हणताय, तैसे देह जे विषमवाते, देह आत बाहेरील श्लेष्म आते, ते विझोनी जाय उजिते अग्नीचे ते. आतली कफ वृत्ती जी आहे त्यामध्ये हे सगळं विसर्जित होऊन जातं आणि उरतं ते फक्त कलेवर. म्हणून वेळीच सावध होऊन, आत कुळीमध्ये प्राण आहे, शरीरात बळ आहे, तोपर्यंत भगवतधामाच्या प्राप्ती करण्याकरता माणसानं प्रयत्नशील असायला पाहिजे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.